आजकाल बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, शेतीकडे वळायला कुणी तयार नाही, कारण आपण इंजिनिअरिंग आणि बाकीचे जे टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतोय. तर तुम्ही मला सांगा, जे की 10वी 12वी पास पण आहेत, ते लवकरात लवकर त्यांनी 1 महिना 2 महिन्याचा कोर्स आहे ते शिकून त्यांना नोकरी पण हमीची भेटणार. सोलर प्रशिक्षण, प्लंबिंग प्रशिक्षण, प्लंबिंग टेक्निशियन प्रशिक्षण, मोटर रिवायडिंग, मोटर इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण, असे वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देतो. जे 10वी 12वी शिकून बेरोजगार मुलं आहेत अशा मुलांसाठी आम्ही 45 दिवसाचा कोर्स आहे आणि त्यांना जेवण, खाणे, राहण्याची सर्व व्यवस्था 7,000 रुपयामध्ये आम्ही त्यांना पूर्ण करतो. आणि 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीमध्ये, पुण्याला, हडपसर, नांदेड सिटी, अशा वेगवेगळ्या नाशिक, पुणे मध्ये त्यांना प्लेसमेंट करतो. कमीत कमी त्यांना, त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो आणि कमीत कमी त्यांना मानधन 18 ते 21,000 रुपयापर्यंत पेमेंट मिळते. आतापर्यंत आम्ही कमीत कमी 500 ते 1000 मुलांना 2012 पासून आम्ही प्लेसमेंट करतो. दर 2 महिन्याला आमची एक प्रत्येक प्लंबिंगची, सोलरची असे वेगवेगळे बॅच सुरू होतात. हा 45 दिवसाचा कोर्स आहे, तर ही कोर्स केल्यानंतर आपण शेतीमध्ये पण त्याचा वापर करू शकतोय. पण ज्याला नोकरी वगैरे, ज्याला नोकरी पाहिजे सर, त्यांनी नोकरी सुद्धा करू शकतात. लावून द्यायची जिम्मेदारी आमची आहे. तर मग ह्याच्यामध्ये वयाची अट वगैरे काय आहे? याच्यामध्ये वयाची अट आहे 18 ते 35 वर्ष वयोगट असला पाहिजे आणि कमीत कमी विद्यार्थी 10वी पास असला पाहिजे.